हाय हॅलो नमस्कार, मी लावणी शुभम बोराडे. तर तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे बॉम्बे टू गोवा. तर मित्रांनो, मी एअरपोर्टला 2 तास अगोदरच पोहोचलो होतो, कारण की तुमच्या चेकिंग टेकिंग फेकिंग या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर वेळ लागतो. आणि जर का तुम्ही उशिरा आलात तर तुमची फ्लाईट सुटलीच म्हणून समजा. असो, बोर्डिंग झाल्यानंतर आम्हाला इंडिगोची बस घ्यायला येते आणि आम्ही त्यामध्ये बसून आपल्या विमानाकडे निघतो. विमानाजवळ पोहोचल्यानंतर डायरेक्ट विमानामध्ये न बसता तुमच्यासाठी थोडीशी हवाबाजी करून आणि थोडेसे छोटे मोठे क्लिप काढून विमानामध्ये बसलो. तुम्हाला वाटत नाही मी जरा जास्त आनंदी झालो आहे? हो, विंडो सीट बघताय. असंच थोडंसं हसत खिदळत आमच्या विमानाने भरारी घेतली. आमचं विमान ढगात पोचल्यानंतर असं वाटायला लागलं की जणू मी जमिनीवरती आरसा ठेवला आहे आणि त्या आरशामधून मी ढगावरती उभा आहे. बघताय ना, काय सुंदर दिसतंय. हे सगळं सौंदर्य बघता बघता अचानक अनाउन्समेंट झाली की आता आमचं विमान लँड होणार आहे. आणि बघता बघता आम्ही लँड केलं. आणि हे आहे गोवा एअरपोर्ट, जे फक्त मी बाहेरून दाखवू शकलो, आतून दाखवता आलं नाही. काही कारणांमुळे आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे. एअरपोर्टला पोहोचल्या मला घ्यायला गाडी आली. त्या गाडीत मी बसलो, थोडंसं फ्लॅश मारलं, छोटे मोठे व्हिडिओ काढले आणि आमच्या एअरपोर्टला टाटा बाय बाय केलं. जिंदगी एक सफर है सुहाना हे गाणं ऐकत म्हणत मी माझ्या हॉटेलला पोहोचलो. आणि तिथे एंटर केल्यानंतर तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यूज किती सुंदर आहे. हॉटेल खूप आलिशान होतं आणि इथली सर्व्हिस पण खूप छान आहे. गेल्या गेल्या त्यांनी माझी बॅग हातातून घेतली आणि मला रूमपर्यंत सोडवलं आणि मी रूममध्ये एंटर केलं. माझा रूम खूप छान होता, तुम्ही पाहू शकता. तर जास्त वेळ न घालवता लगेच जेवण ऑर्डर केलं. तोपर्यंत फ्रेश झालो. जेवण आल्यानंतर रात्री जेवलो आणि लवकर झोपी गेलो, कारण मला बीचवर जायचं होतं. आणि तुम्ही जर गोवा आलात आणि बीचवर नाही गेलात तर तू काय गोवा आहे रे. सकाळी लवकर उठून स्वतःला गुड मॉर्निंग म्हणून मी निघालो पंजिमच्या बीचवरती. बघताय ना किती मस्त वातावरण आहे इथलं. चला थोडीशी मजा मस्ती करूया. मस्ती करता करता आठवलं की अरे यार, मला जायचं आहे पटकन, माझा कार्यक्रम आहे. म्हणून पटकन 2-3 फोटो काढले आणि जास्त मस्ती न करता निघालो. हे बघा, मी तयारही झालेलो आहे आणि छान असा नजरेचा बाण फेकत मी गाडीत जाऊन बसलो. आणि बघतोय तर काय, आतमध्ये वैभव दादा माझी वाट बघत होता. म्हणजे मी थोडा लेट होतो. लिटरली मी खरंच लेट होतो, कारण की नटण्यात माझा थोडासा वेळ गेला. म्हणून सगळेजण मला सोडून पुढे निघून गेले. म्हणून वेळ न घालवता सगळ्यांनी मला स्टेजवर बोलवलं आणि माझ्या हाताने आणि वैभवदादाच्या हाताने या कार्यक्रमाची सुरुवात केली. दीपप्रज्वलनाचा कार्यक्रमसुद्धा खूप छानरित्या पार पडला. ऑलरेडी सगळी पब्लिक खोळंबलेली होती, म्हणून माझा आणि वैभवदादाचा डान्स लगेच घेतला आणि त्यानंतर स्वागत सत्काराचाही कार्यक्रम पार पडला. दिवसभर माझ्या आणि वैभवदादाच्या हाताने हा बक्षीस समारोह सोहळा पार पडला. आणि बघता बघता संध्याकाळी झाली, कार्यक्रम संपायचा वेळ झाला आणि सगळे फॅन्स लोक येऊन आमच्यासोबत सेल्फी फोटोज काढायला लागले. बघा केवढं तर प्रेम. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. अशा प्रकारे हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर दादासोबत एक छोटीशी रील काढून पूर्ण पॅकअप करून आम्ही वापस निघालो आपल्या घराकडे. जाता जाता एवढंच सांगेन की थँक्यू सो मच, तुम्ही मला इतकं प्रेम दिलं त्यासाठी आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू, बाय बाय.